शेतकरी पती पत्नी हे जोडपे आपल्या शेतामध्ये गेलं होतं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्यात सुद्धा अक्षरशः पाऊस पडत आहे, वादळ वारे जिकडे तिकडे चालू आहे आणि अशातच हे जे जोडपे आहे ते आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर अक्षरशः त्यांच्या बैलगाडीवरती वीज पडते आणि वीज पडल्यानंतर पुढे जे काही घडलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे, कारण की अक्षरशः बैलाने या शेतकरी जोडप्याला वाचवलेलं आहे आणि ते कसं या व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर पाहिलं पाहिजे. तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे की या बैलाने नेमकं या दोघांना कसं वाचवलेलं आहे. आता वाचवा, कोणीतरी वाचवा. मुसळधार पावसात जो आवाज शेतभर घुमत होता, काळा कुट्ट ढगांनी आकाश जे होतं ते वेढलं होतं आणि विजांचा कडकडाट इतका भयानक होता की आसपासच्या झाडांची देखील थरथरत सुरू. चिखलाने भरलेल्या त्या शेताच्या मध्यभागी एक माणूस जमिनीवर तडफडत पडला होता. म्हणजे हे शेतकरी जे दाम्पत्य होतं ते शेतामध्ये गेल्यानंतर तिथे काम करत असताना अक्षरशः त्यांच्या अंगावरती वीज पडते आणि ते तिथे चिखलात तडफडत असतात आणि आसपास कोणीच नसतं आणि त्यानंतर मग त्यांना मदत करण्यासाठी आसपास कोणीच नाही, कारण की जे काही ढगाळ वातावरण झालं होतं त्या वातावरणाच्या भीतीपोटी सर्वजण शेतातील लोक जी होती ती केव्हाच निघून गेली होती. त्यामुळे तिथे त्यांची मदत करण्यासाठी कोणीच नव्हतं आणि त्यांना या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार होतं. आता चिखलाच्या भरलेल्या त्या शेताच्या मध्यभागी एक माणूस जमिनीवर तडफडत पडला होता. आता त्याच्या काही फुटांवर एक महिलासुद्धा बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली होती. आता ती जी महिला होती ती महिला म्हणजे त्या शेतकऱ्याची पत्नी होती आणि जवळच त्याच्या ती निपचित बेशुद्ध पडली होती आणि शेतकऱ्याला ते दिसलं आणि अक्षरशः तो ओरडत होता, वाचवा कोणीतरी. परंतु शेतामध्ये कोणीच नव्हतं, कारण की सर्व घरी गेले होते. काही फुटांवर ती जी आपली पत्नी होती ती बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली होती आणि त्यांच्या भोवती दोन बैले वेड्यांसारखी फिरत होती. त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं हे कोणालाच माहिती नव्हतं, पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्याने अख्खं गाव हादरून गेलं. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा साहेबराव हा अत्यंत साधा आणि मेहनती शेतकरी होता. गरीब परिस्थिती असली तरी त्याच्या चेहऱ्यावर कायम समाधान असायचं. त्याचं आयुष्य फार मोठं नव्हतं, पण त्याच्या जगात दोनच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या होत्या: विठ्ठलाची भक्ती आणि त्याचे दोन लाडके बैल. गावातील लोक म्हणायची, साहेबराव आपल्या बैलांना जनावर नाही तर लेकरांसारखा जगवतो. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तो बैलांच्या कपाळावर हात फिरवायचा, मगच दिवसाची सुरुवात व्हायची. त्या दोन बैलांची नावे होती सर्जा आणि राजा. गावात त्यांची वेगळीच ओळख होती. उंच बांधा, शांत स्वभाव आणि मालकावर जीवापाड प्रेम करणारे ते बैले होते. साहेबराव जिथे जाईल तिथे ते दोघे सावलीसारखे त्यांच्या मागे असायचे. अनेकदा लोक गंमत म्हणून म्हणायचे की हे बैल नाहीत रे, हे तर माणसांपेक्षा जास्त समजूतदार आहेत. साहेबराव फक्त हसायचे आणि त्यांच्या डोळ्यातच त्या दोघांविषयी प्रेम स्पष्ट दिसायचं. आता एकादशी जवळ आली होती. गावभर विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू होता. साहेबराव दरवर्षी पंढरपूरला जायचे. आपण यावेळी पावसामुळे आणि शेतीच्या कामामुळे त्याला जाता आलं नव्हतं, कारण की सर्वत्र पाऊस सुरू होता. अवकाळी पाऊस सुरू होता. कधी कधी ऊन पडायचं तर कधी अक्षरशः प्रचंड पाऊस पडायचा. हे चित्र सर्वत्र महाराष्ट्रभर आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळे शेतीच्या कामामुळे यावर्षी त्याला जाता आलं नाही, कारण की पंढरपूरच्या ज्या एकादशी आहेत त्या कधी ना कधी येत असतात, त्यामुळे त्याला जाता आलं नाही. त्याच्या मनात एकच भावना होती, विठ्ठला तू माझ्यासोबत असशील तर मला दुसरं काही नको. त्या दिवशी तो सकाळपासून शेतात काम करत होता. त्याची पत्नी आणि त्याच्यासोबत होती. सर्जा आणि राजा शांतपणे बैलगाडीजवळ उभे होते. दुपारनंतर अचानक वातावरण बदलायला लागलं. जोरदार वारा सुटू लागला. आकाशात काळे ढग जमा झाले. विजा चमकू लागल्या. आसपासचे शेतकरी आपापले काम सोडून घरी निघून लागले. पण साहेबराव म्हणाला, थोडंसंच काम बाकी आहे, पूर्ण करून जाऊया. त्याच्या पत्नीने होकार दिला. दोघेही कामात गुंतले होते. निसर्ग काहीतरी वेगळंच ठरवत होता. अचानक प्रचंड आवाज झाला. कान फुटावा असा क्षणभर आवाज होता. क्षणभर सगळा आकाश पांढरं चमकलं आणि पुढच्या सेकंदाला साहेबराव जोरात जमिनीवर कोसळले. त्यांच्या पत्नीने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण ते देखील काही फुटांवर फेकली गेली. विजांचा तो भयानक झटका इतका जबरदस्त होता की दोघेही जमिनीवर निपचित पडले.
पावसाचा गारा मारा जो होता तो वाढत होता आणि त्या निर्जन शेतात मदतीसाठी कोणीच नव्हतं. सर्जा आणि राजा काही क्षणभर जागेवर तिथूनच उभे राहिले. त्यांना कदाचित समजत नव्हतं की नेमकं काय घडलंय, पण काही सेकंदात ते अस्वस्थ झाले. त्यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडला. सुरुवातीला ते दोघेही कधी साहेबराव भोवती फिरत होते तर कधी त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर जाऊन नाकाने हलवत होते. पावसात त्यांचे डोळे लाल झाले होते आणि त्यांचा आवाज संपूर्ण शेतभर घुमत होता. काही वेळानंतर साहेबरावला हलकीशी शुद्ध आली. त्यांचं संपूर्ण शरीर भाजल्यासारखं दुखत होतं आणि डोळे उघडताच त्यांना फक्त पावसाचे थेंब आणि बैलांचा हंबरडाच ऐकू येत होता. आणि त्यानंतर पुढे जे काही दृश्य झालेलं आहे, जे काही ते त्या बैलांनी केलेलं आहे ते ऐकून तुम्हाला सुद्धा एक आश्चर्याचा धक्काच बसेल. पावसाचे थेंब आणि बैलांचा हंबरडा ऐकू येत होता. त्याने कसंबसं मान वर केली आणि पत्नी बेशुद्ध पडलेली दिसताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला पण शरीर साथ देत नव्हतं. तरीही तो रांगत रांगत तिच्या जवळ गेला. मोठ्याने कष्टाने पत्नीला ओरडत बैलगाडीजवळ आणलं. पावसामुळे चिखल वाढला होता. प्रत्येक हालचाली म्हणजेच मृत्यूशी झुंज होती. कसाबसा तिला गाडीत झोपवलं, पण आता सर्वात मोठी अडचण होती की बैलगाडीला झू कोण चढवणार. साहेबरावांच्या हातात ताकद उरली नव्हती. तो उठूही शकत नव्हता. आसपास मदतीला कोणीच नव्हतं. साहेबराव निराश होऊन चिखलात बसले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता ते फक्त आकाशाकडे पाहून पुटपुटत होते, विठ्ठला आता तूच काहीतरी कर. त्या विजा अजून जोरात चमकत होत्या. पाऊस इतका वाढला होता की काही फुटांवरही दिसत नव्हतं. आणि त्याच वेळी काहीतरी विचित्र घडलं. राजा बैल अचानक पुढे आला. तो काही सेकंद शांतपणे बैलाकडे पाहत राहिला. मग त्याने हळूहळू आपले पुढचे पाय दुमडले आणि स्वतःहून खाली वाकला. साहेबराव काही क्षण त्याच्याकडे आवाक होऊन पाहत राहिले. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की जणू त्या मुक्या प्राण्याला परिस्थिती समजली होती. राजाने स्वतःच्या खांद्यावर जू घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या हालचालीमध्ये एक विचित्र जिद्द होती. साहेबराव अजूनही थरथरत होते. त्यांना काही सुचत नव्हते आणि काही सेकंदात दुसरा बैल सर्जा देखील पुढे आला. त्यानेही मान खाली घातली. दोघेही शांतपणे उभे राहू लागले, जणू कोणीतरी त्यांना आदेश देत होतं. साहेबरावांनी उरलेली ताकद एकटून जू त्यांच्या खांद्यावर ठेवला. त्यांचे हात थरथरत होते. पावसामुळे डोळ्यासमोर अंधार येत होते, पण दोन्हीही बैलांनी एकदाही हालचाल केली नाही. जू बसताच त्यांनी स्वतःहून बैलगाडी ओढायला सुरुवात केली. ना कोणी कासरा धरला, ना कोणी दिशा दाखवत होते. तरीही ते दोघे चिखलातून हळूहळू पुढे सरकत होते. रस्ता भयंकर होता. सर्वत्र चिखल, ओढ, अंधार, विजांचा कडकडाट आणि अनेक ज्या परिस्थितीचा सामना साहेबरावांना त्या करावा लागला. बैलगाडी अडकत होती, पण सर्जा आणि राजा पुन्हा जोर लावून गाडी बाहेर काढत होते. साहेबराव बेशुद्ध अवस्थेत गाडीत पडले होते. त्यांना फक्त बैलांच्या पावलांचा आवाज ऐकू येत होता. गावाच्या दिशेने जाणारा रस्ता साधारण 3 किलोमीटरचा होता. सामान्य परिस्थितीही तो अवघड मानला जायचा, पण त्या रात्री तो मृत्यूसारखा भासत होता. तरीही हे दोघे बैल थांबले नाहीत. त्यांच्या अंगावरचा पाऊस धारांसारखा पडत होता, पण त्यांच्या नजरा फक्त पुढे होत्या, गाडीजवळ. गावाजवळ पोहोचताच काही लोकांनी बैलगाडीचा आवाज ऐकला. इतक्या पावसात आणि अशा वेळी गाडी येताना पाहून लोक बाहेर धावले. त्यांनी पाहिलं, बैलगाडीत साहेबराव आणि त्यांची पत्नी बेशुद्ध पडले होते आणि सर्जा, राजा पूर्णपणे थरथरत होते. गावकरी क्षणभर स्तब्ध झाले. लोकांनी तात्काळ दोघांनाही घरात नेलं. डॉक्टरांना बोलवण्यात आलं. प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर एकच गोष्ट सांगितली, थोडा जरी उशीर झाला असता तर दोघांचे प्राण वाचवणं अशक्य होतं. हे ऐकताच गावात चर्चा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हीच घटना संपूर्ण परिसरात लोक मोठ्या संख्येने साहेबरावांच्या घरी येऊ लागले. प्रत्येक जण त्या बैलांना पाहत होता. कोणी त्यांच्या पायाला हात लावत होता तर कोणी त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होता. अशा प्रकारे त्या बैलांनी पती पत्नीला वाचवलेलं आहे.